नमस्कार, चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज बनवूया चिलोच्या भाजीचे कढी गोळे। चिलोची भाजी धुवून घ्यायची आहे, म्हणजे चंदन वटका म्हणतात त्याला कोणी कोणी। आणि मिरच्या घ्यायच्या आपल्याला 7-8 आणि 1.5 लसूण गाठा मी निसून घेतलेला आहे। जिरं घ्यायचं आहे। भाजी स्वच्छ धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। संपूर्ण भाजी मी चिरून घेतली आहे। जास्तीचे देठ असतील तर काढून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायची ही भाजी। भाजी चिरून झाली की त्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे ते सांगते। तोपर्यंत आपल्याला लसूण थोडा ठेचून घेऊन त्यात मिरच्या मोडून घेते मी। आणि हे वाटण जरड भरड आपल्याला वाटून घ्यायचं, एकदम पेस्ट नाही बनवायची। वाटून घेते मी, मिक्सरला फिरवून घ्यायचं। जिरं पण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा असंच जाडं भरडं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। झालेलं आहे वाटून। आता यामध्ये आपल्याला 2 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे। 3-4 चम्मच छोटे बेसन घालून घ्यायचं आहे। हळद घालून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि जे आपण वाटण बनवलं होतं लसूण मिरचीचं ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे तिखटही थोडी चव लागते। त्यानंतर हे एकजीव छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा थोडा पाण्याचा वापर करायचा, एकदम पाणी नाही टाकून द्यायचं। आणि छान कुस्करून अशी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। कोणी कोणी ही भाजी उकळवून पण अशी गोळे बनवते। मी पहिल्यांदाच असे कढी गोळे बनवत आहे ह्या भाजीचे। याच्या अगोदर बनवले आहे पण ते डाळीचे तुरीचे दाण्याचे बनवलेले आहेत, तर हे पहिल्यांदा बनवते। असं पीठ घालून छान करून घ्यायचं आहे। आता फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं आहे कढईत। तोपर्यंत अर्धा लिटर ताक घेतलेला आहे मी। यामध्ये हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, 2 चम्मच बेसन घालायचं। तिकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल तापत ठेवलेलं आहे 1.5 पडी आणि त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे। आता मोहरी तडतडणं झाली की त्यामध्ये जो मघानी वाटण बनवून घेतलं होतं मिरची लसूण आणि जिऱ्याचं ते घालून घ्यायचं आहे आणि चम्मचने हे फिरवून घ्यायचं आहे। आता जे आपण बेसन कालवून घ्यायचं आहे एकत्र ताकामध्ये, आणि हे ताक मी याच्यामध्ये ओतून घेतलं कढईमध्ये। कढईला छान उकळी येऊ द्यायची आहे, त्यानंतर आपल्याला यामध्ये गोळे सोडायचे आहे। कोथिंबीर टाकून घ्या। उकळी आलेली आहे, एक एक गोळा यामध्ये टाकून घ्यायचा। हे गोळे कच्चे असते तेव्हा एकदम बुडाला लागते, म्हणजे बुडाला जाऊन बसते, आणि जेव्हा ते शिजते ते आपोआप वर तरंगतात। ते तरंगले तर त्यानंतर 3-4 मिनिटं पुन्हा उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा, समजायचं की गोळे शिजलेले आहेत। उकळी येऊ द्यायची छान। कढी करताना मोठ्याच भांड्यात घ्यायची, कारण ती उतू जाऊ शकते म्हणून। बघा आता मी आधी आपल्याला ढवळून घ्यायचं नाही आहे, कारण ते कच्चे असल्या कारणानं फुटू शकतात। नंतर ढवळायचे जेव्हा ते वर यायला लागतात गोळे तेव्हा। आता बघा मी चम्मचने ढवळते तरी फुटत नाही आहे, कारण गोळे शिजलेले आहेत आपले। कच्चेपणी जर तुम्ही यामध्ये चम्मच घालून ढवळलं तर ते घट्ट होऊन जाते, ही सगळी कढी अशी राहत नाही आणि गोळे फुटतात। बघा मी दाखवते एक काढून तुम्हाला की कसा शिजलेला आहे म्हणून। अर्धा मी कापून बघितला होता आधीच, हे बघा पुन्हा तुमच्यासमोर कापून दाखवते। छान शिजलेला आहे। तर अशा पद्धतीने हे गोळे बनवून घ्यायचे, भाकरीसोबत छान लागतात। भाकर, मिरचीचा ठेचा, कांदा आणि हे गोळे
खूप छान लागतात. एकदा खाऊन बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.